हाय फ्रेंड्स, लास्ट सेशनमध्ये आपण एन टी पी एस फाईल सिस्टीमचे काही की फीचर्स बघितले होते. त्यामध्ये जे मेजरली जे तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिले गेले होते त्यामध्ये डिस्क कॉम्प्रेशनचा एक विषय आहे, त्यानंतर सिक्युरिटी ऑप्शन, त्यानंतर तुम्हाला डिस्क कोटा मॅनेजमेंट, हे जे इम्पॉर्टंट जे फीचर्स आहेत त्याबद्दल आज आपण व्हिडिओ ट्युटोरियल्समध्ये काही प्रॅक्टिकल्स बघून घेणार आहोत. तर डिस्क कोटा मॅनेजमेंट आणि जे काही असेल सिक्युरिटीचं ऑप्शन असेल, आज मी तुम्हाला कॉन्फिगरेशन करून दाखवेल. जो विषय राहतो तो डिस्क कॉम्प्रेशनचा, कॉम्प्रेस द ड्राईव्ह टू सेव्ह द डिस्क. हा जो ऑप्शन आहे फक्त तुम्हाला ड्राईव्हसाठी अवेलेबल होईल, फोल्डरसाठी फाईलसाठी अवेलेबल होणार नाही. जर तुम्हाला तुमचा ड्राईव्ह जर कॉम्प्रेस करून तुमच्या ड्राईव्हची साईज थोडीशी रिड्यूस करायची असेल तर तुम्ही कॉम्प्रेशनचा ऑप्शन यूज करू शकता. अदरवाईज रेकमेंड नाही की तुम्ही तो ऑप्शन एनेबल करून ठेवावा. पण मेजरली काय वेळेला तुम्हाला जर तुमचं काही डाटाबेस असेल, पर्टिक्युलर ड्राईव्हमध्ये असेल, पर्टिक्युलर फाईल्स फोल्डर्स असतील, त्यांना जर तुम्हाला सिक्युरिटी अवेलेबल करून घ्यायची असेल, म्हणजे जर दुसऱ्या युजरला तो डाटा ॲक्सेस करून द्यायचा नसेल, त्याला तिथून ॲक्सेस करण्यापासून प्रिव्हेंट करायचं असेल, तर तुम्ही सिक्युरिटी ऑप्शन यूज करून तुमचा डाटाबेस सेक्युर ठेवू शकता. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काही गोष्टी आहेत चेक करून घेऊया. माझ्याजवळ एक ड्राईव्ह आहे, डाटा नावाचा डी ड्राईव्ह. त्याच्यामध्ये काही फोल्डर्स आहेत. एक टेम्प नावाचा फोल्डर आहे, एक ट्रायल नावाचा फोल्डर आहे. ट्रायल नावाच्या फोल्डरमध्ये दोन फाईल्स आहेत. एक ABC नावाची BMP फाईल आहे आणि एक रिपोर्ट नावाची .txt फाईल आहे. मी फाईल्स ओपन करून दाखवेन तुम्हाला इथं. ओके, तर ही माझी एक BMP फाईल आहे ABC नावाची, तुम्ही बघू शकता. इथं एक TXT फाईल आहे. ओके, त्यामध्ये काही कंटेंट मी टाईप करून ठेवलेलं आहे. ओके, तर आपल्याकडं एक दोन युजर आहेत. एक ॲडमिन युजर आहे जो की आता मी करंटली लॉग इन आहे, तो ॲडमिनिस्ट्रेटर युजर आहे. आणि सेकंड युजर आहे ज्याला आपण स्टँडर्ड किंवा लोकल युजर म्हणू. तर तो माझ्याकडे टेस्ट नावाचा एक युजर आहे. पहिल्यांदा आपण तो टेस्ट नावाचा युजर त्या डी ड्राईव्हमधल्या फाईल्स ॲक्सेस करतो आहे का हे बघून घेऊ आपण. ओके, टेस्टनं लॉग इन होऊया आपण. ओके, तर तुम्हाला तो टेस्ट युजर इथं लॉग इन झालेला आहे. अजून आपण कोणतीही सिक्युरिटी तिथं इम्प्लिमेंट केलेली नाही पर्टिक्युलर फोल्डरसाठी. तर जस्ट ट्राय करू, चेक करू आपण की तो टेस्ट नावाचा युजर हा ट्रायल आणि टेम्प नावाचे फोल्डर्स यूज करू शकतो आहे का. तर आत्ता तो करू शकतो आहे, कारण तिथं आपण कोणतेही रिस्ट्रिक्शन त्याला दिलेले नाहीत. ओके, ती BMP फाईल पण ओपन करू शकला तो, आणि तो रिपोर्ट नावाची फाईल पण ओपन करू शकतो. त्याचबरोबर तो जो टेम्प नावाचा फोल्डर होता त्यामधली पण ती ABC नावाची फाईल तो बघू शकतो. आता आपल्या सिनेरिओमध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे की तो ट्रायल नावाचा जो फोल्डर आहे तो टेस्ट युजरसाठी आपण ॲक्सेस डिनाय करायचा आहे. म्हणजे टेस्ट युजरला ट्रायल नावाचा फोल्डर तिथं ॲक्सेस झाला नाही पाहिजे. पण त्याचबरोबर त्या ड्राईव्हमध्ये असणारे अदर कंटेंट जे काय असतील, फोल्डर्स वगैरे फाईल्स असतील, तो त्याला बघता यायला पाहिजे. मग पर्टिक्युलरली ट्रायल नावाचा फोल्डर आपण काय करतो आहे, त्याच्यापासून इथं ॲक्सेस डिनाय करून घेतो आहे. तर ते करण्यासाठी मला माझ्या ॲडमिन युजरनं लॉग इन व्हावं लागेल. आपण जस्ट स्विच करू युजर. मी ॲडमिन युजरनं लॉग इन होतो इथं. ओके, तर तुम्हाला जो तुमचा फोल्डर असेल, ज्या ड्राईव्हमध्ये असेल, तो तुम्हाला तिथं ॲक्सेस डिनाय करायचा असेल, सिक्युअर करून ठेवायचं असेल, त्या ड्राईव्हला जावा. त्यानंतर तुमचा जो फोल्डर असेल त्याला सिलेक्ट करा, राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये. ओके, प्रॉपर्टीजमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक सिक्युरिटी टॅब मिळेल. त्या सिक्युरिटी टॅबला क्लिक करा. त्यानंतर तिथं एडिट बटन आहे, एडिट बटनला क्लिक करा. इथं तुमचा टेस्ट युजर ऑलरेडी प्रॅक्टिकली ॲड करून ठेवला होता, त्यामुळे लिस्ट होते. मी त्याला रिमूव्ह करतो. आपण पहिल्यापासून त्याला ॲड कसं करायचं हे बघू. ठीक आहे, आता तुमच्या केसमध्ये कोणताही तुमचा अनादर युजर तिथं लिस्ट नसणार आहे. मग ह्या केसमध्ये आपल्याला पर्टिक्युलर युजर जर ॲड करून घ्यायचं असेल लिस्टमध्ये आणि त्याच्यासाठी जे काय असेल परमिशन्स डिनाय करायचे असतील, तर आपल्याला त्या युजरला ॲड करण्यासाठी ॲड बटनला क्लिक करावं लागेल. त्यानंतर ॲडव्हान्स, त्यानंतर तिथं राईट साईडला तुम्हाला एक फाईंड नावाचं बटन मिळेल. ओके, तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या सिस्टममध्ये जेवढे युजर अकाउंट्स असतील, ग्रुप्स असतील किंवा एक इंडिव्हिज्युअल युजर्स असतील, ते सगळे तुम्हाला इथं लिस्ट होतील. त्यामध्ये आपल्या केसमध्ये जो आहे तो टेस्ट युजरला आपण ॲक्सेस डिनाय करणार आहोत. तर तुमच्या केसमध्ये तुमचा युजर डिफरंट असू शकतो, त्या युजरला तुम्ही सिलेक्ट करा. आपल्या केसमध्ये आपण काय करतो आहे, एक टेस्ट युजर नावाचा जो युजर आहे त्याला आपण इथं सिलेक्ट करून ओके करूया. तुमचा टेस्ट युजर इथं लिस्ट होईल. मी ओके करतो. ओके केल्यानंतर तुमचा टेस्ट युजर इथं ग्रुप अँड युजर नेम्स, म्हणजे तुमचा जो काय असेल ॲक्सेस प्रिव्हेन्शन आणि अलावची जी काय असेल टॅब आहे, सिक्युरिटी टॅब, त्यामध्ये तुमचा टेस्ट युजर इथं ॲड झालेला आहे.
आता टेस्ट युजरला बेसिकली सिम्पल युजर आहे तो, त्याला 3च परमिशन्स असतात इथं, रीड अँड एक्झिक्यूट, लिस्ट फोल्डर कंटेंट आणि रीड. म्हणजे लिस्ट फोल्डर कंटेंट मीन्स तुमचे तिथं फोल्डर्स कुठले कुठले असतील, प्लस ते रीड करू शकतो आहे का, आणि रीड करण्याबरोबरच तो एक्झिक्यूट करू शकतो आहे का, ह्या तिन्ही परमिशन्स त्याला आता अलाव आहेत. मीन्स मगाशी जसं बघितलं आपण की टेस्ट युजरनं लॉग इन झाल्यानंतर ते पर्टिक्युलर फोल्डर तो आपण ॲक्सेस करू शकत होतो. तर त्याप्रमाणे इथं आपण त्याच्या ज्या काही अलावच्या परमिशन्स आहेत ह्या तिन्ही गोष्टी तो आता करू शकतो आहे. पण मला काय करायचं की त्या युजरला त्या पर्टिक्युलर फोल्डरसाठी कुठलाही ॲक्सेस द्यायचा नाही. तर त्याच्या ज्या परमिशन्स असतील अलावमध्ये जे अवेलेबल झाले त्याला मला काय करावं लागेल, डिनायलमध्ये घ्यावं लागेल. तर डिनायलमध्ये त्याला घेण्यासाठी मी जस्ट डिनायच्या खाली जे चेकमार्क्स दिसत आहे तुम्हाला तिथं मी सिम्पली क्लिक करतो. त्याच्या तिन्ही परमिशन्स अलावमधून निघून डिनायमध्ये अलाव हे होतील, अप्लाय होतील. त्यानंतर मी अप्लाय करतो. जस्ट कन्फर्मेशनसाठी येस करा, ओके, आणि ओके करा. ओके क्लिक करा, तुम्ही त्या ऑप्शनमधून बाहेर पडाल. ओके, मी ही विंडो क्लोज करतो. ह्या ज्या गोष्टी आपण केल्या त्या ॲडमिनिस्ट्रेटर युजर अकाउंटला केलेल्या आहेत. मी स्विच युजर करून आपण टेस्ट युजरनं लॉग इन करूया आणि चेक करूया की तिथं टेस्ट युजर जो आहे आपला तो आता त्या ट्रायल नावाच्या फोल्डरला ॲक्सेस करू शकतो आहे का. ओके, जस्ट आता आपण टेस्ट युजरनं लॉग इन झालो आहे. चेक करूया आपण त्या ड्राईव्हला जाऊन. ओके, डी ड्राईव्हला जाऊ. इथं जो आपला ट्रायल नावाचा फोल्डर होता तो एक फोल्डर आहे आणि टेम्प नावाचा आहे. पहिल्यांदा आपण चेक करूया टेम्प नावाचा फोल्डर ॲक्सेस करू शकतो आहे का. ओके, तो आता ॲक्सेस करू शकतो कारण आपण टेम्प नावाच्या फोल्डरसाठी कुठलीही ॲक्टिव्हिटी किंवा सिक्युरिटी इम्प्लिमेंट केलेली नाही. तो ABC नावाची फाईल पण तो चेक करू शकतो. त्याच्यामध्ये त्याला काय वाटलं तर कंटेंट ॲड पण करू शकतो. ओके, आणि सेव्ह करू शकतो. ओके, आपण जी सिक्युरिटी इम्प्लिमेंट केलेली आहे ॲक्सेस डिनाय केला आहे तो ट्रायल नावाच्या फोल्डरसाठी. जस्ट ट्रायल नावाचा फोल्डर ॲक्सेस करतो का चेक करूया. ओके, आपण ट्रायल नावाच्या फोल्डरसाठी सिक्युरिटी इम्प्लिमेंट केली, त्यामुळं ज्यावेळेला तो ॲक्सेस करेल पर्टिक्युलर फोल्डर तो, तर त्यावेळेला त्याला एक विंडो प्रॉम्प्ट होईल की यू डोंट करंटली हॅव परमिशन टू ॲक्सेस दिस फोल्डर्स. मीन्स आपण त्याचे काय असेल परमिशन्स डिनाय केलेले आहेत, तो फोल्डर ॲक्सेस करू शकत नाही. त्याच्यापुढे त्याला एक कंटिन्यूची टॅब मिळते. त्यानं ज्यावेळेला तिथं कंटिन्यूला क्लिक करेल त्यावेळेला एक विंडो प्रॉम्प्ट होईल, ॲडमिनिस्ट्रेटर युजर अकाउंटचा पासवर्ड विचारेल. ॲक्च्युली सिक्युरिटी ज्यावेळेला आपण इम्प्लिमेंट करतो त्यावेळेला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग राहते की तुमचा जो ॲडमिन युजर असेल त्याचा पासवर्ड तुम्ही कोणालाही सांगणार नाही. जर एखाद्याला पासवर्ड माहीत असेल तर तुम्ही तिथं सिक्युरिटी इम्प्लिमेंट करून काही उपयोग होणार नाही. कारण त्या युजरकडं जर तुमचा ॲडमिनचा पासवर्ड असेल तर तुमच्या सिस्टीममध्ये काहीही चेंजेस करू शकतो, मॉडिफिकेशन करू शकतो. इन केस असं समजू की आपण त्या युजरला तुमचा ॲडमिनचा पासवर्ड माहीत आहे असं गेस करू आपण, आणि इथं त्याचा ॲडमिनचा पासवर्ड टाईप करून आपण येस करू. ओके, जर ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड जरी त्यानं फिल केला तरी पण त्याला सेकंड टॅब अवेलेबल होईल. तो इंटिमेशन करेल की यू हॅव बीन डिनाईड परमिशन टू ॲक्सेस दिस फोल्डर. आता ॲक्चुअली काय होतं इथं की तुम्हाला जर सिक्युरिटी टॅबचं सेटिंग्ज माहीत असेल तर तुम्ही इथं जाऊन त्या चेंजेस करू शकता. अदरवाईज तुम्हाला जर काहीच माहीत नसेल तर तुम्ही इथून बाहेर पडाल. कारण तुम्हाला जर काही नॉलेजच नसेल की सिक्युरिटी कशी इम्प्लिमेंट केली जाते, त्यानंतर सिक्युरिटीमध्ये ॲड रिमूव्ह कसं केलं जातं, परमिशन्स कशा अलाव केले जातात, तर एक नॉर्मल युजर असेल ज्याला काहीच माहीत नसेल तो सिम्पली काय करेल की आपल्याला ह्या ट्रायल फोल्डरला ॲक्सेस नाही असं समजून तो क्लोज करेल आणि बाहेर पडेल. पण ॲक्च्युली सिक्युरिटी आपण ॲडमिनिस्ट्रेटर युजरने इम्प्लिमेंट करतो आणि आपल्या ॲडमिनिस्ट्रेटर युजरचा पासवर्ड आपण सेफ ठेवला पाहिजे आहे. जर दुसऱ्याला माहीत असेल तर तुम्ही जे काही चेंजेस केलेत तो रिवर्ट करू शकतो. त्या तुमच्या डाटाबेसमध्ये तो काही मॉडिफिकेशन वगैरे करून, डिलेशन वगैरे करून त्या गोष्टी करू शकतो. मग ॲज अ सिक्युरिटी इम्प्लिमेंट करण्याचा आपल्याला काहीच अर्थ राहणार नाही. आता जो आपण इथं ट्रायलला जो रिस्ट्रिक्शन दिलं आहे ते आपण काढायचं कसं हे पण बघू. तर त्यासाठी मला पुन्हा एकदा ॲडमिनिस्ट्रेटर युजरनं लॉग इन करावं लागेल. मी स्विच युजर करतो. इथं आपण ॲडमिन युजरला लॉग इन होऊ. ओके, इथं जो आपला ट्रायल फोल्डर आहे त्याला राईट क्लिक करा, पुन्हा त्याच्या प्रॉपर्टीला जावा. ओके, इथे गेल्यानंतर पुन्हा सिक्युरिटी टॅब आणि त्यानंतर एडिट टॅबला क्लिक करा. ओके, आता आपल्याकडे दोन मेथड आहेत की तो जो तुमचा टेस्ट युजर आहे त्याला पूर्ण परमिशन मगाशी जशा होत्या तशा अलाव करायच्या असतील तर एक सिम्पल मेथड आहे की तुम्ही जे डिनायला त्याचे काही परमिशन टाकले होते, चेकमार्क केले होते, ते पुन्हा अलावला क्लिक करा, त्या सगळे परमिशन्स येतील. तुम्ही डिनायला क्लिक केली तर पुन्हा त्याच्या काय होतील, परमिशन निघून जातील. पण इन केस मी
ही एक मेथड वापरू शकतो की त्याचे काय असेल डिनायच्या परमिशन्स मी अलावला घेऊन अप्लाय करू शकतो. अदरवाईज मला काही चेंजेस करायचे माहीत नसतील तर मी सिम्पली काय करेन की तो जो युजर आहे त्याला सिलेक्ट करेन आणि त्याला ह्या लिस्टमधून रिमूव्ह करेन. जर तो ह्या लिस्टमध्येच नसेल तर त्यासाठी रिस्ट्रिक्शन कुठलंही राहणार नाही. जर मी प्रिव्हियसली असं म्हटलं की समजा मी आता इथं सगळ्या परमिशन त्याच्या डिनायच्या आहेत, ओके, मी सगळ्याच परमिशन डिनाय टाकतो, अप्लाय करतो. आपल्या केसमध्ये त्याच्या परमिशन आता सगळ्या डिनायच्या आहेत, तर मी सिम्पली काय करू शकतो, सेकंड मेथड तो टेस्ट युजर सिलेक्ट करेन, रिमूव्ह करेन. म्हणजे दोन्ही मेथड करू शकता. तुम्ही डिनायच्या परमिशन्स अलावला घेऊ शकता, अदरवाईज तो युजर सिलेक्ट करून त्याला त्या लिस्टमधून रिमूव्ह करू शकता. ओके, मी अप्लाय करतो आणि पुन्हा एकदा चेक करूया की आत्ता तो युजर आपण त्याला सिक्युरिटी टॅबमधून आपण रिमूव्ह केला आहे. तुम्ही त्याच्या परमिशन्स अलावला घेतल्या तरी चालू शकता. ओके, तो आता ॲक्सेस करतो का हे बघू आपण. ओके, तर आता तो फोल्डर ॲक्सेस करू शकतो. ओके, आपली जी मगाशी इमेज बघितली होती आपण, ओके, BMP इमेज ABC, ती पण ओपन होते. त्यानंतर रिपोर्ट नावाची फाईल ती पण ओपन होते. याच्यामध्ये त्याला काय वाटलं तर तो ॲडिशन वगैरे करू शकतो. ओके, आणि ती सेव्ह करू शकतो. मीन्स टोटल राईट्स याच्याकडे आत्ता परमिशन्स अवेलेबल आहेत. ओके, आय होप हे प्रॅक्टिकल तुम्हाला समजलं असेल आणि आवडलं असेल. ओके, थँक्यू.